नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप मोठे बदल करण्यात आले आहेत आणि या बदलामुळे ज्या महिला या योजनेसाठी अपात्र होत्या, आता त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. महिला वर्गाला खुश करण्याकरिता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असली तरी त्यातील अटी जाचक असल्याने किती महिलांना त्याचा लाभ होईल याबाबत साशंकता व्यक्त करता येत होती. यावरून विरोधकांनी टीका करताच महायुती सरकारने यातील अनेक अटी मंगळवारी शिथिल केल्या. यानुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांचा यात समावेश करण्यात आला असून उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे वा केशरी शिधापत्रिका धारकांना लाभ घेता येईल. तसेच लाभार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीत बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली होती. यानुसार सायंकाळी सरकारने सभागृहात निवेदन करीत अटी शिथिल केल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहेर आहे. यासाठीची वयोमर्यादा 60 वरून आता 65 वर्ष करण्यात येत असून 5 एकरच्या जमिनीची मर्यादाही रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे जाहीर केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासूनचा आर्थिक लाभ दिला जाईल. या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून त्याऐवजी 1 वर्षापूर्वीची शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल. परराज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत लग्न केले असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे 2.5 लाख मर्यादेत उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी BPL उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लागण्याची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बरेचसे महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि या बदलामुळे बऱ्याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट भेटत राहतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.